नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू आवर सेशन ऑफ चॅप्टर नंबर 4 अर्थनियोजन। अर्थनियोजनचा आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 बघणार आहे। जसं की आपण मागच्या सेशन मध्ये बघितलेलं जीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी, त्याच्याच वरती आपला प्रॅक्टिस नंबर 4.1 चा पहिला प्रश्न आहे। पावन मेडिकल औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर किती आहे? 12% आहे। तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती आहे? एकदम सोपा सिंपल आहे। चला बघूया आपण सोल्युशन जे आपण बघितलेलं मागच्या सेशन मध्ये डेमो मध्ये। जीएसटीचा दर किती आहे? जीएसटीचा दर 12% आणि आपल्याला माहिती आहे जीएसटीचा अर्थ काय असतं? Therefore CGST इक्वल्स टू किती? आपल्याला माहिती आहे की जीएसटीचा अर्थ काय असतं? सीजीएसटी। मग सीजीएसटी किती असेल? 6% आणि एसजीएसटी किती असेल? 6%। सोपा, सीजीएसटी जाते केंद्र सरकारला आणि एसजीएसटी कोणाला जाते? राज्य सरकारला। एकदम सोपा सिंपल आहे। 1 मार्काचा प्रश्न आला तर समजा की तुमचा 1 मार्क फिक्स आहे। इथे पहिल्याच प्रश्नामध्ये विचारू शकतात, दिलं फक्त आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी दाखवायचे आणि आपल्याला माहिती आहे पहिल्यापासून जीएसटीचा अर्थ असतो सीजीएसटी आणि एसजीएसटी। सोपा सिंपल। चला आता आपण दुसरा प्रश्न बघूया। चला प्रश्न संग्रह नंबर 4.1 चा आता आपण दुसरा प्रश्न बघूया। एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर किती दिलाय? 9% असेल तर एसजीएसटीचा दर किती आणि जीएसटीचा दर किती? चला आपल्याला माहिती आहे एसजीएसटी आणि सीजीएसटी तर काय असतात? जीएसटीचे अर्धा, पण इथे आपल्याला काय दिलंय? सीजीएसटी दिलंय। चला मग आता आपण सोल्युशन बघूया याचा। सीजीएसटीचा दर किती? 9%। बरोबर, सीजीएसटी दर किती? 9%। तर एसजीएसटीचा दर किती आणि जीएसटीचा दर किती ते आपल्याला माहिती नाहीये। आपल्याला माहिती आहे जीएसटी 2 पार्टमध्ये होते, सीजीएसटी आणि एसजीएसटी। हे अर्धे अर्धे होते। याच्यामध्ये काय डाऊट आहे? नसेल तुम्हाला डाऊट। चला पुढे बघूया। मग एसजीएसटीचा दर किती असेल? जर सीजीएसटी 9% तर एसजीएसटीचा दर Therefore जसं आपण डेमो मध्ये पहिले बघितलेलं सीजीएसटी प्लस एसजीएसटी इज इक्वल टू जीएसटी। मग आता इथे सीजीएसटी दिलाय, सीजीएसटी आणि एसजीएसटी हे जीएसटीचे अर्धे असतात ते आपण बघितलं। मग सीजीएसटी जर 9% तर एसजीएसटी पण किती असेल? सीजीएसटी आपल्याला माहिती आहे 9% आणि आपल्याला हेही माहिती आहे की जीएसटीचे ते अर्ध असतात। कोण? सीजीएसटी आणि एसजीएसटी। जर सीजीएसटी 9% तर एसजीएसटी किती असेल? 9%। देअरफॉर एसजीएसटी इज इक्वल टू 9%। आणि आपल्याला हेही माहिती आहे दुसरं, जीएसटी इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी। सीजीएसटी आपला किती आहे? 9% प्लस एसजीएसटी पण त्याचा अर्ध होईल म्हणून एसजीएसटी पण किती आहे? 9%। देअरफॉर जीएसटी इक्वल्स टू 18%। हेच आपलं उत्तर आहे। किती सोपा सिंपल आहे। फक्त आपल्याला हे माहिती आहे, हे सांगायचं आहे आपल्याला माहिती आहे एसजीएसटी अर्ध असतं। मग दोघांना आपण ऍड केल्यावरती आपल्याला आपलं जीएसटीचा दर माहीत झालं। सिंपल आहे। हा पेपरामध्ये विचारणार 1 मार्कामध्ये 1 मार्क। एकदम सोपा सिंपल आहे। तुम्हाला फक्त जीएसटी माहित आहे, जीएसटीचा अर्थ सीजीएसटी एसजीएसटी ते तुम्हाला माहिती आहे। आरामात तुम्ही 1 मार्क तुमच्या खिशामध्ये टाकून घरी
घेऊन जाऊ शकता, काही टेन्शन नाही विद्यार्थी मित्रांनो, एवढा सोपा सिंपल आहे. चला आता आपण पुढचे प्रश्न बघूया. आता आपण 14 प्रश्न बघूया. याच्यामध्ये प्रॅक्टिस नंबर 4.1 चा 14 प्रश्न एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पेपरामध्ये 2 मार्कामध्ये विचारणार म्हणजे विचारणार, हेतून 1-2 मार्काचा प्रश्न आपल्याला भेटणार आहे पेपरामध्ये. मग आता बघा, आजच्या टायमाला आपण सर्व वॉच तर घालतो. वॉचची किंमत इथे 586 रुपये दिले, पण आजच्या टायमाला 586 रुपयाचा घड्याळ कोणीच घालत नाही. सर्वांना ते स्मार्ट वॉच पाहिजे का, सगळे आता स्मार्ट झालेत. मग आता बोर्डवाले पण स्मार्ट झालेत म्हणून तुम्हाला हे प्रश्न टाकणार आहेत ते. चला मग बघूया. एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत किती दिले इथं, 586 रुपये. मग आता आपण सोल्युशन मध्ये बघूया. रिस्ट वॉच बेल्टची किंमत काय दिली आहे, 586 रुपये. आणि जीएसटीचा दर किती सांगितलाय, जीएसटीचा दर किती आहे, 18%. विद्यार्थी मित्रांनो नीट बघा, करपात्र किंमत रिस्ट वॉच बेल्टची ही काय 586 रुपये करपात्र किंमत आहे. आणि त्याच्यावरती अजूनही जीएसटी लागणार आहे. ते जीएसटी किती लागणार आहे, 18% आहे. मग आता आपल्याला काय विचारणार आहे, ग्राहकाला ती बेल्ट, आता बघा आपल्याला दिले करपात्र किंमत, त्याच्यावरती जीएसटी लागणार आहे 18%. मग 18% दर किती टक्के, 18%. मग जीएसटी किती रुपये लागलेत ते काढायला आपण, आपल्याला 586 रुपयेवरती 18% जीएसटी लागलेत. मग आपण काय काढू, देअरफॉर 586 रुपयावरती किती रुपये, ग्राहकाला 586 रुपये किती, 18% जीएसटी लागलाय. 18% म्हणजे 100. पर्सेंटेजचा अर्थ काय, इथं टक्केवारीचा अर्थ काय, 100 पैकी 18%. म्हणजे इथे 18 डिवाइड बाय 100 मी असं लिहू शकतो. नाव आता आपण काय करू, याला मल्टिप्लिकेशन कोणाकोणाचा, 586 इंटू 18 डिवाइड बाय 100 काय येणार आता, 10,548. आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपलं उत्तर काय भेटणार, 10,548 आणि डिवाइड बाय 100. ते आपल्याला माहिती आहे, जर खाली 2 झिरो आहेत का 3 झिरो आहे, मग आपण इथे वरती 3 डेसिमल नंतर 3 अंकानंतर 2 अंकानंतर लावू शकतो. इथे किती आहे, 2 झिरो आहेत. मग आपण इथे 2 डिजिट नंतर काय करणार, डेसिमल लावणार आहे. मग आता काय येणार आन्सर आपल्याला, 105 रुपये 48 पैसे. बरोबर आहे, हे आपल्याला भेटलं. हे 2 झिरो गायब झाले आणि इथं हे लागणार, ते आपलं काय होते, जीएसटीचं, हे आपल्याला जीएसटी भेटले. बरोबर, त्या वॉचवरती 105 रुपये 48 पैसे जीएसटी त्या ग्राहकाला द्यावा लागेल. मग आता त्या ग्राहकाला ती बेल्ट किती रुपयांस मिळेल, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची करपात्र किंमत आणि जीएसटीचा दर, ते जे रुपये आपल्याला भेटले ते आपल्याला ऍड करावं लागेल. मग ग्राहकाला ती बेल्ट त्या रुपयाला पडणार आहे. मग देअरफॉर काय करणार आता आपण, ग्राहकाला कुठली वॉच होती ती, रिस्ट वॉच. ची बेल्ट, ग्राहकाला रिस्ट वॉचची बेल्टची किंमत काय येणार आहे ते आता आपण बघू. किंमत नंतर काय, करपात्र किंमत, त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागेल. मग करपात्र किंमत प्लस जीएसटी ची किंमत. बरोबर, करपात्र किंमत काय दिली आहे, 586 रुपये आणि जीएसटी काय भेटले आपल्याला, 105 रुपये, 105 रुपये आणि 48 पैसे. मग 105 रुपये आणि 48 पैसे हे आता आपण ऍड करणार. ऍड केल्यावरती हे बघा, इथं आपण एक रफली करून घेऊ. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी तुम्ही मॅथ्सच्या पेपरमध्ये रफ वर्क करायला विसरू नका. का,
पोरं काय करतात विद्यार्थी मित्रांनो, ते ना ओव्हर स्मार्ट मध्ये जातात, नाही मला तरी येतं, पण इथं प्लस मायनस जर 2 अंक चुकले, काय तुम्ही प्लस मध्ये 586 च्या जागेवरती 568 तुम्ही मोजले तर चुकतं, आणि एकदा जर चुकला मग तुमचं पूर्ण उत्तर चुकीचं होऊन जाईल आणि तुम्हाला जे 2 मार्क भेटायचे असेल 1 मार्क भेटेल ना, तर तुमच्या हातातून तोही मार्क निघून जाईल. म्हणून त्या चुकी तुम्ही करू नका. राईट हँड साईडला तुम्ही असं एक लाईन काढा आणि तिथे रफ वर्क करून घ्या, ते तुम्ही विसरू नका. मग इथे 586 रुपये आणि 105 रुपये आपल्याला ऍड करायचे आणि 48 पैसे. हे 48 असंच असणार, कारण इथे समजा 0 आहे, 6 5 11, 1 कैरी 8 आणि 1 9, 6 1 691. किती आले आपल्याला 691 रुपये आणि 48 पैसे. मग ती ग्राहकाला ती वॉच किती रुपयाला मिळेल, देअरफॉर ग्राहकाला ती वॉच 691 रुपये 48 मध्ये मिळेल. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. काय होतं काय प्रश्नामध्ये काहीच नाही, फक्त आपण काय केलं, रिस्ट वॉचची किंमत दिली आहे 586 रुपये, ते करपात्र किंमत आहे. ग्राहकाला ती बेल्ट किती रुपयास मिळेल ते आपल्याला माहित करायचे. आपल्याला दिलं काय 18% जीएसटी. जीएसटी ची दर किती आहे 18%. इथे आपण एक विसरलो लिहायला, जीएसटी किती आहे, जीएसटी ची दर 18%. मग ग्राहकाला ती बेल्ट किती रुपयांस मिळेल, 586 वरती आपण जीएसटी ची दरची व्हॅल्यू काढली 18%. 18% म्हणजे पण त्याला 100 डिवाइड केलं, 100 डिवाइड केलं आपण 586 × 18 चं मल्टिप्लिकेशन आणि इथं 100 डिव्हिजन मध्ये केलं, ते आपण काढल्यावरती आपल्याला काय भेटलं 105 रुपये आणि 48 पैसे. ते आपल्या जीएसटीचे 18% जीएसटी वर जे रुपये लागणारे वरचे ते आपण काढलं. मग आता काय केलं, ग्राहकाला रिस्ट वॉच ती बेल्ट किती रुपयास मिळेल, किती रुपयास मिळेल त्यासाठी आपल्याला ती करपात्र किंमत आणि जीएसटीची किंमत ते आपल्याला काय करावं लागेल, इथे ऍड करावं लागेल. मग आपण ते इथे ऍड केलं. ऍड केल्यानंतर आपल्याला ग्राहकाला ती वॉच 691 रुपये आणि 48 पैसे मध्ये मिळेल. हे आपल्याला बघा एकदम सोपं आहे. 586 वरती 18% काढलं, ते काढल्यानंतर आपण या दोघांच्या रुपयांचं काय केलं, ऍडिशन करून टाकला आणि आपल्याला ते उत्तर माहित झालं. एकदम सोपा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ह्याच्यावरती तुम्ही फोकस करा, 2 मार्क तुम्हाला मिळणारच. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण पुढचा प्रश्न बघ. चला आता आपला पुढचा प्रश्न आहे, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत, म्हणजे ची करासह किंमत किती आहे, कारची करासह किंमत किती आहे 1770 रुपये. किंमत रुपये आहे. जीएसटी दर किती आहे, जीएसटी दर किती आहे 18%. तर त्या कारची करपात्र किंमत काय काढायची आपल्याला, कारची करपात्र किंमत माहित नाही आहे आपल्याला. सीजीएसटी पण आपल्याला काढायचे त्याच्यावरती, ते पण माहित नाही आहे, आणि एसजीएसटी पण काढायचे, बरोबर. हे 3 आपल्याला काढायचे त्याच्यावरती. कारची करासह किंमत किती आहे 1770 रुपये, बरोबर. जीएसटी दर किती आहे 18%. मग कारची करपात्र किंमत जीएसटी आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला काढायची आहे. चला ठीक आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, कारची करपात्र किंमत किती एक्स, मग आता जीएसटी दर किती त्याच्यावरती 18%. मग कारची एक्सपात्र किती एक्स, म्हणजे एक्स वरती आपण जीएसटी काढावा लागेल, बरोबर आहे. करपात्र किंमत वरती काय काढणार आहोत आपण जीएसटी. मग देअरफॉर जीएसटी इज इक्वल टू
कारची ह्या किंमतवरती काढायची आपल्याला आणि जीएसटी किती आपल्याकडे 18%. मग एक्सच्या आपण काय करणार 18% काढणार आहे. 18% म्हणजे 18/100. एवढं समजलं. इथंपर्यंत काय डाऊट आहे का? नसलं पाहिजे तुम्हाला इथेपर्यंत डाऊट. मग ह्याला आपण हे लिहू शकतो 18x/100. हे आपलं काय करपात्र किंमत आहे. कसली? कारची करपात्र किंमत आहे. आता आपल्याला जीएसटी माहित पडलं किती आहे 18x/100 रुपये. बरोबर आहे. आता आपल्याला पण काय माहिती आहे का? करचा किंमत माहिती आहे पण करपात्र किंमत माहिती नाहीये. मग आता काय करावं लागेल आपल्याला इथं करपात्र किंमत प्लस जीएसटी लागून काय भेटलं आपल्याला कराचा किंमत. कराचा किंमत किती आहे 1770 रुपये. मग आपल्याकडे इथं करपात्र किंमत किती आहे x रुपये. बरोबर आहे. आणि जीएसटी काय भेटले आपल्याला 18x/100 इक्वल टू 1770 रुपये. आता काय करायचं माहिती आहे आपल्याला? हे आपण लिहिलं करपात्र किंमत जीएसटी आणि हे कराचा किंमत. बरोबर आहे. आता हे आपल्याला 100 घालवण्यासाठी काय करणार आपण दोघींकडे काय करणार 100 ने मल्टिप्लाय करणार. मग इथं काय येणार इक्वल्स टू 100x प्लस 18x इंटू इथं काय होणार 1770 इंटू 100. मग हे काय होऊन जाणार 100x आणि 18x किती 118x आणि इक्वल टू 770 आणि 2 0 अजून ह्याच्यानी. मग x इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला 1700 आणि हे आणि डिवायडेड 118. बरोबर आहे. हे आपण आता इथे एक रफली करून घेऊ. जसं की तुम्हाला सांगितलेलं मी की तुम्ही कधी पण रफ वर्क करायला विसरू नका. कारण काय एवढं मोठं डिव्हिजन आहे आणि तुम्ही तसंच कट करायला गेले की तुमच्याकडून चुक्या होऊ शकतात. म्हणून चुक्या करायला तुम्ही नको. मग आता आपण इथे काय करणार एक रफ वर्क करणार आहे. सेम डिव्हिजन मेथड सर्वांना माहिती आहे 118. हे आपण दुसरी तिसरी चौथी पासून शिकतोय डिव्हिजन मेथड. त्याच्यामध्ये काय आता आहे किती 3 डिजिट आहे. इथं पण 3 डिजिट आहे. मग 1 टाइमला जाणार आहे 118. ह्याचं काय होतं इथं मायनस. ते तुम्हाला शिकवायला नाही लागणार कारण तुम्ही शिकलेत पहिला. जर तुम्हाला हे पण शिकवायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामध्ये लय काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्या स्वतःहून. मग इथे आपल्याला माहिती आहे की 7 मधून जाणार ना म्हणजे 17 मधून 8 गेले 9 6 मधून 1 गेले तर 5 आणि हे कट 590. मग इथे किती जाणार 5 टाइम्स 5 8 40 5 1 5 4 9 आणि 5 1 5 0 0 0. बरोबर. हे आपण घेतलेलं खाली हे इथं ते कट झाले आणि इथे 2 0 2 0 म्हणजे 1500 किती आले कट केल्यावरती करपात्र रुपये किती आले 1500 रुपये. बरोबर आहे. आपल्याला काय भेटलं x ची व्हॅल्यू भेटली म्हणजे x इज इक्वल टू 1500 रुपये. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो इथेपर्यंत तुम्हाला समजलं म्हणजे आपल्या x ची व्हॅल्यू काय होती 1500 रुपये आपल्याला भेटलं म्हणजे करपात्र किंमत आपल्याला माहित पडलं. चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला. इथलं काय भेटले आपल्याला कारची करपात्र किंमत आपल्याला माहित पडली म्हणजे x किती आले 1500 रुपये. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे सीजीएसटी आपल्याला माहित नाहीये पण आपल्याला जीएसटी ची दर माहिती आहे. जीएसटी ची दर किती आहे 8. पण काय आपल्याला माहिती आहे पण जीएसटी इक्वल्स टू 18%. मग सीजीएसटी काय असतं हाफ. म्हणजे आता काय करणार आपण x ची व्हॅल्यू 1500 वरती देअरफॉर सीजीएसटी इक्वल्स टू काय असतं आपल्याला माहिती आहे की हाफ. मग 1500 वरती काय करणार आपण ह्याचा अर्ध काय किती होणार 9. बरोबर आहे. मग आता 1500 च्या 9% आपण काढू. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आता सीजीएसटी इक्वल्स टू किती येणार आपल्याला 9 इंटू 135 रुपीज सीजीएसटी भेटला आपल्याला. बरोबर आहे.
मल्टिप्लिकेशन केलं 0 0 कॅन्सल झालं 15 9 जा 135 रुपीज. आणि SGST काढायला देअरफॉर SGST सेम असेल विद्यार्थी मित्रांनो 1500चा 9% तिथं बी आपण काढू. मग हे कट होऊन जाणार. हे पण काय भेटणार आपल्याला 135 रुपये. बरोबर आहे. SGST पण आपल्याला माहीत पडलं, CGST पण आपल्याला माहीत पडलं. तेच आपल्याला विचारलं होतं की CGST आणि SGST चे गणन करा आणि कारची करपात्र किंमत किती. मग देअरफॉर आपण आता उत्तरामध्ये लिहूया कारची करपात्र किंमत किती भेटली आपल्याला 1500 रुपये. CGST किती भेटली आपल्याला 135 रुपये आणि SGST 135 रुपये. हे आपलं उत्तर आपल्याला भेटला. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्नामध्ये काहीच नाहीये, फक्त आपल्याला काय करायचं, प्रश्न पहिला समजायचा. प्रश्न समजला की लगेच आपल्याला उत्तर फाइंड आउट करायला आपण सुरुवात करू शकतो. काय विचारलं होता, दिलं काय होतं पहिलं ते बघायचं. कारची करासा किंमत किती दिली 1770 रुपये. कारची करासी किंमत किती आहे 1770 रुपये. GST त्याच्यावरती किती आहे 18%. बरोबर. हे बघा GST 18%, करासी किंमत किती 1770 रुपये. फाइंड आउट काय करायचे आपल्याला CGST आणि SGST आणि कारची करपात्र किंमत, हे तीन आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. मग कारची करासी किंमत आपल्याला हे GST धरी ती कारची करपात्र किंमत माहित नाही, CGST माहित नाही, SGST माहित नाही. ते आपलं प्रश्नमधून दिलेलं. हे तुम्ही जर एवढं जरी लिहिलं प्रश्नामध्ये बोर्डच्या पेपरमध्ये तरी पण तुम्हाला 8-10 मार्क इथं भेटतो. का तुम्हाला हे गिवन आहे. तुम्हाला फाइंड आउट काय करायचं होतं हे. मग आता कारची करपात्र किंमत आपण काय घेतलं, समजा की आपण काय घेतला X आणि GST = X × 18, करपात्र किंमतच्या 18%. मग त्या कसा लिहिणार आपण X × 18/100. मग किती आले ते 18x/100 रुपये. मग करपात्र किंमत प्लस GST मिळून किती होते 1770 रुपये. मग करपात्र किंमत आपल्याला काय भेटलं इथे X रुपये. मग इथे X लिहिला प्लस GST किती होते 18x रुपये आणि हे किती 1770 रुपये म्हणजे करासा किंमत. मग हे 100 घालवायला आपलं काय करायला लागलं, इथं मल्टिप्लिकेशन केलं आपण दोन्ही बाजूला. मग हे किती झाले 100x आणि हे 18x आणि हे इथं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 118x = हे भेटलं. मग आपलं डिव्हिजन केल्यावरती आपल्याला काय आलं 1500 रुपये. ते कसलं किंमत आली, कारची करासी किंमत म्हणजे X ची व्हॅल्यू. एवढं समजलं. चला आता इथं काय काढायचं होतं CGST आणि SGST. पण आपल्याला माहिती आहे GST किती 18% आणि CGST काय असतं SGSTचा आणि CGST आणि SGST काय असतं ते GSTचे अर्धे असतात. अर्धे आहेत म्हणजे CGST आता आपण काढलं, CGST काढायला 1500, करपात्र किंमत वरती 9% म्हणजे 9/100 ते काढलं 135 रुपये भेटले आपल्याला. SGST पण तेवढंच भेटणार आहे. जेव्हा तुम्हाला जर उत्तर फाइंड करायचं असेल की तुमचं उत्तर बरोबर आला आहे का ना, मग इथं करपात्र किंमत आणि CGST आणि SGST हे तुम्ही करून बघा विद्यार्थी मित्रांनो. करासा किंमतच तुम्हाला भेटणार आहे. 5 5 10 3 3 6 आणि 1 7 5 1 6 आणि 1 7 आणि हे बघा 1770 आले आणि इथंही आपलं करासा एकूण किंमत किती होते 1770. एकदम सोपा प्रश्न आहे बोर्डाच्या पेपरमध्ये. हा प्रश्न या 4.1 मधून कुठलाही प्रश्न विचारू शकतात 2 मार्काला. 4था असू द्या का 5वा असू द्या नाहीतर 7वा असू द्या, पण तुमची तयारी प्रॉपर पद्धतीने अशी झाली पाहिजे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया, याच्यानंतर 6वाला.